UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिवद्रोही सरकारला गेट आउट ऑफ इंडिया म्हणा। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मोदींनी मगरुरीनं माफी मागितली, तेव्हा एक हाफ उपमुख्यमंत्री हसत होते। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ठाकरेंना 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेनं गेट आउट केलं। दंगली होण्यासाठी मवियाचा लोकसभेपूर्वीही प्रयत्न। येत्या काळामध्ये मवियाला जनता नक्कीच जोडे मारेल। मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। मालवणमधील कोसळलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना, तो संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान। शरद पवारांचा हल्लाबोल। शरद पवार मोर्चामध्ये अनवाणी पायानं सहभागी। अंगाशी आल्यावर माफी मागण्याचा मोदींचा प्रयत्न। पंतप्रधान मोदींच्या माफीवर शरद पवारांची टीका, तर सावरकर आणि शिवरायांची तुलना होऊ शकत नाही, पवारांचं वक्तव्य। प्रोत्साहित करतात आणि ते अंगाशी आले किंवा माफीच्या नावानं आपली सुटका करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करतात। मवियाच्या 8 जागांवर मी सभा घेतल्या, त्या 7 जागा निवडून आल्या। सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांचं वक्तव्य, तर आपण सर्व मवियाच्या उमेदवारांना निवडून आणू, श्याम मानव यांचा दावा। अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेण्याची शक्यता। रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंबाबतच्या तक्रारीची दखल न घेतल्यास तुतारी हातात घेऊ, रामराजेंचा इशारा। समरजित गाडगेंसोबत भाजपचे नगरसेवकही पवार गटात जाणार। कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पक्ष सोडणार। उद्या कागलमध्ये पवारांच्या उपस्थितीमध्ये गाडगेंचा पक्षप्रवेश। मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाखांचा डीडी द्या। ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्याला कोर्टाचा दणका। दिलेला अंगारा न लावल्यानं अपमान झाल्याचा बंजारा समाजाच्या एका महंतांचा आरोप। पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची गोळ्या झाडून हत्या। आंदेकरांवर गोळीबारानंतर कोयत्यानं वार। घरगुती वादातून गोळीबार झाल्याची माहिती। हल्लेखोरांचा शोध सुरू। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा बारामतीमध्ये दाखल होणार। अजितदादांच्या सभेच्या ठिकाणाची पार्थ पवारांकडून पाहणी। पार्थ पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। यवतमाळमध्ये पुरातून पूल पार करणं युवकाच्या अंगलट। पूस नदीला आलेल्या पुरामध्ये युवक वाहून गेल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल। मराठवाड्याला मुसळधार पावसाचा तडाखा। नांदेड, हिंगोली, बीडसह परभणीच्या अनेक भागात पूर। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। मराठवाड्यातील काही ठिकाणी वाहतूक ठप्प। विदर्भात वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। वाशिममध्ये लेंडी नदीला पूर, तर शेतीचंही मोठं नुकसान। आज महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह देशातील 18 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। पुढील 4 ते 5 दिवस विदर्भ, मराठवाड्यामधील काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।